जवखेड हत्याकांडाचे आरोपी अजूनही मोकाट आणि पोलीस कर्मचारी घेत आहेत लाच। पाथर्डीचे पोलीस इन्स्पेक्टर सुभाष अनमोलवार यांना 2.5 लाख रुपयांची लाच घेताना अटक। दुष्काळ प्रश्नी शिवसेना आक्रमक, मुख्यमंत्र्यांवर कलम 302 दाखल का करू नये शिवसेनेची टीका। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना समाधानकारक मदत देईपर्यंत हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही, शिवसेनेचा इशारा। म्हणजे अजिबातही काम धंदा होऊ शकत नाही, पण तो करता होता तो चालला गेला। आता आम्ही काय करा। बुलढाणा जिल्ह्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणाचा आणखी एक बळी। कमवता मुलगा गेल्यामुळे आजारी आई वडिलांवर कोसळला दुःखाचा डोंगर। लासलगावचं कांदा मार्केट सलग चौथ्या दिवशी बंद। व्यापाऱ्यांच्या आडमोठेपणाचा शेतकऱ्यांना फटका। सोमवारी मार्केट सुरू करण्याचं समितीच्या सभापतींचं आश्वासन। एलबीटीच्या मुद्द्यावरून भाजप सरकारनं घेतला यू टर्न। व्यापाऱ्यांचा आरोप, पुणे आणि नागपूरचे व्यापारी आता आंदोलनाच्या पवित्र्यात। शिवसेना प्रवक्त्यांची यादी जाहीर। अरविंद भोसले, अरविंद सावंत, विजय शिवतारे आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांचा प्रवक्त्यांच्या यादीत समावेश। एकंदरीत पाहिलं तर जो काय भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, जे काय यांचे पैसे नको तिकडे खर्च होते, त्याचा संपूर्ण बोजा सामान्य जनतेवर टाकला जातोय। बेस्टच्या भाडेवाढीच्या प्रस्तावावर सर्वसामान्य नाराज। टॅक्सी, रिक्षा परवडत नसताना बेस्टचा प्रवास महागल्यानं लोकांचा भाडेवाढीला विरोध।